चिकू आणि सफरचंद. एके दिवशी एका सुंदर बागेत एक चिकू आणि एक सफरचंद यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांपेक्षा अधिक सुंदर आणि आकर्षक असल्याचा दावा करत होते. चिकू म्हणत होता, माझा रंग साधा असला तरी माझी चव गोड आणि मऊ आहे, मी सगळ्यांना आवडतो. त्यावर सफरचंद अभिमानाने म्हणाले, माझा लाल बुंदर रंग बघ, मी दिसायलाच इतका सुंदर आहे की सगळ्यांचे लक्ष माझ्याकडेच जाते. वाद वाढत गेला. दोघांपैकी कोणीही हार मानायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी ठरवले की हा प्रश्न सोडवण्यासाठी ते एकमेकांशी खुली चर्चा करतील. मग पुन्हा त्यांच्यात जोरदार बोलाचाली सुरू झाली. एकमेकांवर टीका, स्वतःचे कौतुक असे चालूच राहिले. जवळच्याच झुडपात एक ब्लॅकबेरी हे सगळं शांतपणे पाहत होती. शेवटी तिला राहवेना. ती बाहेर येऊन थोड्या रागाने म्हणाली, अरे, तुमचा हा वाद खूप वेळ चाललाय, पण तरीही तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाही. सौंदर्य म्हणजे फक्त दिसणं नाही, तर आपल्या गुणांमध्ये असतं. तुमचे मतभेद विसरा, एकमेकांशी हात मिळवा आणि पुन्हा मित्र बना. शांततेत जगणे हाच खरा मार्ग आहे. ब्लॅकबेरीचे शब्द ऐकून चिक्कू आणि सफरचंद दोघांनाही आपली चूक समजली. त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि पुन्हा मित्र झाले. आता ते दोघेही आनंदाने एकत्र राहू लागले आणि बागेतल्या इतर फळांनाही मैत्री आणि शांततेचा संदेश देऊ लागले. नैतिक शिक्षण: शहाणे लोक भांडणांपासून दूर राहतात आणि शांततेने जगतात. मित्रांनो, तुम्हाला चिक्कू आणि सफरचंद ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशाच सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत हसत रहा, शिकत रहा.